हाय मुखवास, हा माझ्या किचनमध्ये मी तयार केला आहे सुरुची कुकिंग विथ माधुरी. आणि हा असा एवढासा जरी खाल्ला जेवण झाल्यावर तर एकदम मुखशुद्धी होते आणि खूप छान टेस्टी यमी असा लागतो. तर चला बघूया त्याची रेसिपी कसे करायची ते. ह्यात आपण सुपारीचा प्रयोग केलेला नाही आणि खूपच छान लागतो. चला बघूया त्याची लागणारी सामग्री. ही आहे आसमान तारा किंवा थंडाई, अगदी थोडीशी घालायची आहे. आणि ही घेतली आहे मी वाटीभर शोप. याच्यात आपण जाडी किंवा बारीक कोणती घेऊ शकता. मी अर्धी जाडी अर्धी बारीक अशी घेतलेली होती. आणि ही घेतली आहे 2 चमचे खडीसाखर त्यात घालायला. ह्या एवढा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. 7-8 वेलदोडे घेतले आहे. ही आहे जायपत्री. आपण बघा जायफळाचं ते फूल असतं आणि खूप सुंदर लागतं हे चवीला. आणि ह्या 10-20 लवंगा घेतल्या आहे. आणि हे अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आहे. आणि ही आहे ज्येष्ठ मधाची पावडर, ही 2 चमचे घालणार. 2 चमचे ओव्याची पावडर मिक्स करायची आहे. तर हे छान शोप थोडीशी हलकीशी भाजून घेतली आणि हे सगळं मिक्सरमध्ये घालून ग्राइंड करायचं. सगळी सामग्री आधी हे ग्राइंड करायचं. त्याच्याबरोबर खडीसाखर घालायची, वेलदोडे, जायपत्री, लवंगा, साखर आणि मीठ आणि हे आसमान तारा किंवा थंडाई. आणि सगळं ग्राइंड झालं की ही पावडर घालून एकदा पुन्हा फिरवायचं. हे दळताना आपण थोडं खोबरं पण घालू शकता. आणि मुखवास आपला तयार आहे. हा पहा, हा मी मिक्सरच्या पॉटमधून काढून घेतला आहे. काचेचं भांडं आहे हे. छान पॅक असं सील होतं असं झाकण आहे ह्याला. म्हणजे हा ओलसर पण होणार नाही आणि खूप चविष्ट असा लागतो. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली? आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा.